हाय, या व्हिडिओमध्ये आपण फॅब्रिक इयरिंग्स कसे बनवायचे ते शिकणार आहोत. यामध्ये टिप्स अँड ट्रिक्स शेअर केल्या जातील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात प्रथम मी 3 शेपचे MDF आणि हार्डबोर्ड घेतला आहे. हा हार्डबोर्ड 2 mm किंवा 3 mmचा घेऊ शकतो, कारण यामध्ये बबल्स नसतात आणि ते फॅब्रिकसोबत काम करण्यासाठी योग्य आहे. तुम्ही सुरुवातीला प्रॅक्टिससाठी हार्डबोर्ड यूज करू शकता. त्यानंतर मी 3 प्रकारचे फॅब्रिक घेतले आहेत. कॉटन, खंड फॅब्रिक जे थोडं सिंथेटिक असतं आणि ब्रोकेड फॅब्रिक. मग हे 3 प्रकारचे ग्लू घेतले आहेत. फॅब्रिक ग्लू, फेविबॉन्ड आणि B7000 आणि हे स्मॉल कटर घेतलं आहे. सर्वप्रथम आपण कॉटन फॅब्रिक या बेसवर स्टिक करून घेणार आहोत. फॅब्रिक ग्लू हे कॉटन फॅब्रिकसाठी योग्य असतं. आता इथे मी दाखवल्याप्रमाणे हा बेस मी फॅब्रिकवरच्या डिझाईननुसार ॲडजस्ट करून कट करून घेत आहे. कट करताना आपल्याला ज्या प्रकारचा बेस आहे त्या प्रकारे आपल्याला थोडं मार्जिन ठेवून कट करायचं आहे आणि असं डिझाईन ॲडजस्ट करायचं आहे. फॅब्रिक ग्लू हा इथे दाखवल्याप्रमाणे अप्लाय करायचा आहे. जास्तही अप्लाय करायचा नाही, कारण त्याचे डाग दिसतात आणि मग ते फिनिशिंग येत नाही. अशा प्रकारे हा बेस आपला रेडी झालेला आहे. फ्रंट साईडने हे असं दिसत आहे. आता नंतर मी हे जे खण फॅब्रिक यूज केलं आहे ते सिंथेटिक आहे. या शेपवर मी ते चिटकवून घेणार आहे. मी खण फॅब्रिक स्टिक करण्यासाठी नेहमी फेविबॉन्ड यूज करते, कारण इतर ग्लूने ते चिटकत नाही. अशा प्रकारे आपण थोडं मार्जिन ठेवून फॅब्रिक कट करून घेणार आहोत. जसा शेप असेल तसं तुम्हाला फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथे फेविबॉन्ड घेतला आहे. फेविबॉन्डवर काम करताना फक्त आपल्याला थोडं स्पीडमध्ये काम करावं लागतं, कारण फेविबॉन्ड ग्लू असा आहे की तो खूप पटकन सुकतो. अशा प्रकारे डिझाईनला जिथे टोक असेल, एजेस असेल, तिथे थोडासा कट देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला फॅब्रिक चिटकवण्यासाठी त्रास होत नाही आणि त्याचं फिनिशिंगही खूप छान येतं. अशा प्रकारे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आपला हाही बेस रेडी झाला आहे. आता या बेसच्या बॉर्डरला तुम्हाला थोडेसे धागे निघालेले दिसतील. ते मी या लायटरने असे थोडे बर्न करून घेणार आहे, कारण आपल्याला ते इव्हन करून घ्यायचे आहेत. जर ते कटरने कापले तर ते बाहेर येत राहतात आणि फिनिशिंग येत नाही, म्हणून मी या लायटरचा नेहमी यूज करते. तर ही सिंपल ट्रिक आहे, ती तुम्ही लक्षात ठेवा. नंतर मी ब्रोकेड फॅब्रिकवरती हा शेप स्टिक करून घेणार आहे. सेम यावरती देखील आपण फेविबॉन्ड यूज करणार आहोत आणि या शेपला देखील हे कॉर्नर्स आहेत, तिथे मी थोडासा कट देऊन घेणार आहे, कारण त्याने आपल्याला फिनिशिंग चांगलं येतं. अशा प्रकारे फॅब्रिक स्टिक करताना आपल्याला या कटरने जे स्मॉल पार्ट्स आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. फॅब्रिक ज्वेलरी बनवताना हे कटर खूप यूजफुल राहतं, कारण हे असे छोटे छोटे पार्ट कट करण्यासाठी तुम्हाला कटरच यूजफुल आहे नॉर्मल कात्रीपेक्षा. या व्हिडिओमध्ये आपण बेसिक फॅब्रिक इयरिंग बनवताना छोट्या छोट्या ज्या स्टेप्स आहेत त्या शिकवण्याचा प्रयत्न करत आहे मी, ज्यामुळे ज्यांना ज्वेलरी मेकिंगमध्ये आवड आहे ते हा व्हिडिओ फॉलो करू शकतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हा व्हिडिओ आपण छोट्या छोट्या ट्युटोरियलमध्ये डिवाईड करणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी फक्त बेसवरती कुठल्या प्रकारचे फॅब्रिक कशा प्रकारे स्टिक करायचे, शेप कसा द्यायचा ते मी शिकवणार आहे. अशा प्रकारे आपला हा बेस रेडी झाला आहे. सेम यालाही आपण लायटरच्या सहाय्याने याचे जे एजेस आहेत, जे छोटे छोटे धागे निघालेले दिसतात, तर ते आपण अशा लायटरने त्याला फिनिशिंग देऊन घेणार आहोत. त्यामुळे याचा लूक एकदम सुंदर दिसतो आणि याला आपल्याला डेकोरेट करायला सोपं जातं. तर या इयरिंग्सला डेकोरेट कसे करायचे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा. अशा प्रकारची सुंदर फॅब्रिक ज्वेलरी जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर ही ज्वेलरी माझ्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि इथे स्क्रीनवरही तुम्हाला दिसत असेल. तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता. सुंदर सुंदर प्रकारचे डिझाईन आहेत. थँक्यू.